बांगलादेशातील अराजकतेनंतर या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्यात. बांगलादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास 75% शेतमाल आयात करत असल्याने या घडामोडींना दोन्ही देशांचं नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे 70 ते 80 ट्रक बांगलादेशला रवाना होत असतात. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत बांगलादेश सीमेवर थांबलेत. याचा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये बिगर आदिवासी क्षेत्रात धान आणि भरड धान्य यामध्ये मका, ज्वारी आणि रागी खरेदीसाठी पणन महासंघाची मुख्य खरेदी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रब्बी ज्वारी खरेदीसाठी पणन महासंघ 8,20,000 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलंय. हे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील रब्बी ज्वारी शिल्लक राहिल्याने शासनाने शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांकडील ज्वारी खरेदीसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचं पणन महासंघाने कळवलंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने लिटर मागे 5 रुपयांचं अनुदान दिलं होतं. यामध्ये जिल्ह्यातील 1,08,223 शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 कोटी दुधाचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलंय. आतापर्यंत 75% शेतकऱ्यांना अनुदान मिळालं असून या अनुदानामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून शेतीसाठी 100 निर्यात क्लस्टर तयार केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 100 शेतमाल निर्यात क्लस्टर उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेत बदल करण्यात आला असून ही योजना पुढेही चालू राहील यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय. त्यानुसार शेळी आणि मेंढी विकास मंडळाकडे असलेला अखर्चित निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यात यावा. तसेच पुढील वर्षापासून उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा असं नमूद करण्यात आलंय. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मात्र ही मदत देताना ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. तसेच या शेतकऱ्यांचं बँक खातंही आधार संलग्न असावं अशी अट घालण्यात आली आहे. जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून लवकरच ही मदत दिली जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात पांढरसोन अशी ओळख असणाऱ्या कपाशीचं पीक बहरलं असून कपाशी लावणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसतंय. तालुक्यात सध्या कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून तब्बल 530 हेक्टरवर विक्रमी कपाशीची लागवड झाली असल्याची माहिती मिळतेय. शेतकऱ्यांनी मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यात कपाशी लावली. त्यानंतर चांगला पाऊस झाल्याने कपाशीसाठी पोषक वातावरण झालं असून सध्या फलटण तालुक्यात पांढरसोन दमदारपणे डोलताना दिसतंय. फलटणच्या पूर्व भागामध्ये खासगी जिनिंग होणार असल्याने कपाशी खरेदी विक्रीची सोय होऊन याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. खेड तालुक्यात खरीप हंगामातील पारंपरिक पिकांची जागा आता सोयाबीन पिकाने घेतलीय. सरासरी 6,522 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकाची यावर्षी तब्बल 18,960.20 हेक्टरवर पेरणी झाली आहे. शिवाय हे पीकही दमदार आलंय. मागील वर्षी सोयाबीन 17,149 हेक्टरवर पेरण्यात आलं होतं.